महाराष्ट्रातनं सर्वात मोठं वादळ येण्याची शक्यता आहे. बारामतीच्या गाडीत बसणार, अमरावतीचं तिकीट काढणार, पुण्याला चाललोय म्हणणार आणि अमेरिकेत उतरणार. त्याला शरद पवार म्हणतात. इमॅजिन करा, दादांची अशी एक रिएंट्री झाली तर. चड्डीत हगेल फडणवीस. जरा धीर धर, जरा धीर धर, घाईघाई करू नको. रोज आपल्याला बातम्या द्यायच्या आहेत. लक्षात असू द्या, 9 तारीख, दादा इज कमबॅक. दादा अख्ख्या देशाचं राजकारण हलवून टाकेल. सर्वात मोठा गनिमी कवा होईल. मलाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला वाटतंय की दादांना शरद पवारांनी लपवलं आहे. शरद पवार दिसतायत तसं नाही. त्यांना या गोष्टींचा खूप मोठा अनुभव आहे. खरे मास्टरमाइंड आहे. दादांच्या जीवाला धोका आहे असं कळले असेल म्हणून त्यांना या तिघांपासनं लपवले असेल. हे तिघं विसरले असतील बहुतेक शरद पवारांच्या नादी, म्हणजे दाऊदच्या नादी. या माणसाचा अंदाज लागत नाही काय करेल आणि कधी करेल. अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रामध्ये आता शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संघर्षाचं डोकं आता पुन्हा एकदा वर आलेलं आहे. शरद पवारांनी आज जी एक स्टेटमेंट केलं, एक विधान केलेलं आहे, ते अगदी थेट केलेलं आहे आणि त्यामुळे हा संघर्ष आता वाढणार याची लक्षणं दिसू लागली आहेत. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या संघर्षाला 2014 पासूनची एक पार्श्वभूमी आहे. ती नेमकी काय आहे, पण त्यामध्ये कळीचा मुद्दा ठरतोय तो म्हणजे 2 राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा मुद्दा. या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरनं दोन्ही राष्ट्रवादींतले नेते जे आहेत ते वेगवेगळे दावे करतायत. शरद पवार गटाकडनं अगदी थेटपणाने असं सांगण्यात येत आहे की अजित पवारांच्या बरोबर आमच्या अनेकदा विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बैठका झाल्या. या बैठका अंतिम चर्चेपर्यंत आमच्या आलेल्या होत्या. याच्यामध्ये कोण राज्यातला कारभार बघणार, कोण देशातला कारभार बघणार, म्हणजे राष्ट्रीय कारभार कोण बघणार, महाराष्ट्रातला कारभार कोण बघणार, याची आखणीसुद्धा आमची या बैठकांमधनं झालेली आहे. असे दावे हे शरद पवार गटाकडनं करण्यात आले. अजित पवार गटाकडनं सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, यांनी या मुद्द्यांचा स्पष्ट शब्दामध्ये इन्कार केलेला आहे की अशी कोणतीही चर्चा ही अजित पवारांच्या बरोबर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची झालेली नाही. आता ह्या सगळ्यामध्ये उडी घेतली ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले, अशी स्थिती असती तर अजित पवारांनी याची आम्हाला कल्पना दिली असती. अशा पद्धतीचं विधान हे देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि त्यानंतर आज शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या या विधानाला काउंटर करणारं विधान केलंय. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांना बोलण्याचा अधिकार नाही, अशा स्पष्ट शब्दामध्ये शरद पवार यांनी हे म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे सगळे जे मुद्दे होते ते जुगारून लावलेले आहेत. पण मुद्दा असा आहे की आता ही सगळा संघर्ष आता डोकं वर का काढतोय हा तुम्हा आम्हाला सगळ्यांना निश्चित प्रश्न पडला असेल. मुळामध्ये शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला संघर्ष किंवा यांच्यातला शहकाट हा काही नवीन नाहीये. एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये जे दिसतं तसं राजकारण कधीच नसतं. जे दिसत नाही तिथे खरं राजकारण सुरू झालेलं असतं. आज तुम्ही 2014चा जर का इतिहास बघितला, 2014 पासनं, कारण 2014मध्ये देवेंद्र फडणवीसांनी असा एक उल्लेख केला होता की आता शरद पवारांचं राजकारण संपलेलं आहे आणि तिथनं शरद पवारांनी ही सगळी चाल काय आहे ती ओळखलेली होती. मग जे काही 80 तासाचं सरकार त्यावेळेला झालं त्याच्यावर खूप चर्चा झाली, खूप टीका झाली, खूप हेटाळणी झाली आणि यातनं देवेंद्र फडणवीसांना त्याचा खूप मोठा फटका बसला. खरं तर त्याच्यानंतर मग अजित पवारही अनेकदा म्हणाले की या सगळ्या मागे शरद पवारांचाच हात होता म्हणजे त्यांनीच आम्हाला पाठवलेलं होतं. पण असं काय घडलं की ऐनवेळी शरद पवारांनी या गोष्टीतनं युटर्न घेतला आहे मला अजूनही कळलं नाही. देवेंद्र फडणवीसांना याचा फटका बसला आणि मग महाविकास आघाडीची सत्ता आली आणि देवेंद्र फडणवीसांचं जे मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न होतं ते दुभंगलं, ते पूर्ण होऊ शकलं नाही आणि त्यांना सत्तेच्या बाहेर विरोधी बाकावर बसावं लागलं आणि मग देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेता झाले. हा सगळा इतिहास. याच्यातनं शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो ना की बुद्धिबळाच्या पटलावर आपण एक चितपट केलेलं आहे, ते देवेंद्र फडणवीसांना त्यांनी चितपट केलं. पण मग आता ह्या सगळ्याचा ज्याला म्हणतो ना आपण राजकारणामध्ये शेवटी सगळ्याचा एक राग मनामध्ये ठेवून राजकारण होत असतं. आता कधीतरी याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे, ज्याला सुडाचं अगदी आपण राजकारण म्हणूयात नको, पण राजकारणामध्ये असे डाव खेळले जातात की आज तुम्ही मला हे केलं, आता मी उद्या तुम्हाला सत्तेवरनं हटवू शकतो आणि अशा पद्धतीचा खेळ 2022मध्ये आपल्याला बघायला मिळाला की ज्याच्यातनं शिवसेना ही फुटली. म्हणजे महाविकास आघाडीमधनं शिवसेनेतनं 40 आमदारांचा एक गट बाहेर पडला जो भाजपला मिळाला. हे सगळं जरी झालं तरी देवेंद्र फडणवीसांना जे काही शरद पवारांची सद्दी ही संपवायची होती, कमी करायची होती, यासाठी अजित पवार आपल्याबरोबर असणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून एकीकडे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झालेले असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस किंवा भाजप आपण म्हणूयात हे प्रयत्न चालू होते की अजित पवारांनी आपल्याबरोबर यावं.
अजित पवार आपल्या काकांच्या बरोबरच्या राजकारणाला कंटाळलेले होते आणि मग ती सगळी एक नाराजी घेऊन अजित पवार फायनली आपल्या काकांना सोडून बाहेर पडले आणि याच्यातनं मग मात्र शरद पवारांच्या राजकारणाला कुठेतरी एक ब्रेक लागल्यासारखं बघायला मिळालं. म्हणजे इथे डाव जिंकला तो फडणवीसांनी जिंकला. असे दोन घटना आपण बघतोय. दोन घटनांमधनं शरद पवारांनी डाव टाकला, तो शरद पवारांनी जिंकला. या सगळ्या घटनांमधनं देवेंद्र फडणवीसांनी डाव टाकला, तो देवेंद्र फडणवीसांनी जिंकला. अशा पद्धतीचं एक युद्ध ज्याला आपण म्हणूयात ते शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये 2014 पासनं सुरू आहे. आता अजित पवारांच्या निधनाच्या वेळी नेमकं झालं काय? अजित पवारांच्या अकाली निधनामुळे ही सगळी गणितच बदलली आणि मग देवेंद्र फडणवीसांच्या हे लक्षात आलं की आत्ता जर का हे विलिनीकरण झालं तर या सगळ्याचे कंट्रोल हे शरद पवारांकडे जातील आणि म्हणून मग 24 तास 72 तास उलटतात न उलटताच तोच देवेंद्र फडणवीसांनी काही समोर येऊन सगळ्या घडामोडी घडवलेल्या आहेत का? तर अजिबात नाही. दिसताना आपल्याला दिसलेलं आहे की प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि मग ते असं म्हणाले की हे कंट्रोल सगळे शरद पवारांकडे जाऊ शकतात जर का दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर. तिथे देवेंद्र फडणवीसांचा रोल सुरू होतो. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की तातडीने या गोष्टीला वेग द्या. म्हणजे आत्ता काही गोष्टींची टीकाही होऊ शकते पण त्याला इलाज नाहीये, पण याला वेग द्या. इथे फडणवीस पडद्यामागे राहून फडणवीसांनी हा डाव टाकला आणि तो जिंकला. ज्याला आपण म्हणतो ना की बुद्धिबळासारखं आहे. कोण पहिली चाल खेळतं आणि कोण जिंकतं याच्यावर हे सगळं आहे. जसं शरद पवारांनी काही चाली खेळल्या आणि चितपट केलं देवेंद्र फडणवीसांना, तसं देवेंद्र फडणवीसांनी काही चाली खेळल्यात आणि चितपट केलं शरद पवारांना. हा जो काही सगळा सिलसिला आपण बघतोय 2014 पासनं, त्याचा सिलसिला हा आत्ताच्या अजित पवारांच्या या निधनानंतर ज्या 72 तासामध्ये घडला त्यातला पडद्यामागचा जो सगळा भाग आहे तो देवेंद्र फडणवीसांनी सांभाळलेला होता. आणि म्हणून मी म्हटलं की पुन्हा एकदा आता या महाराष्ट्राला शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संघर्षाची पुन्हा एक बाजू आपल्याला पुढच्या काळामध्ये बघायला मिळेल, हे निश्चित.